महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। राजांच्या यातनांचे स्मरण हाच हिंदूंचा धर्म। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांचे 40 दिवसांचे कठोर बलिदान व्रत। ज्या 40 दिवसात औरंगजेबाने श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे लचके तोडले, त्या प्रत्येक दिवसाची बोच प्रत्येक हिंदूच्या काळजात असली पाहिजे। श्री शंभूराजांनी धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी जे अमानुष अत्याचार सोसले, त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठीच धर्मवीर बलिदान मास पाळला जातो, अशी गर्जना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी केली आहे। आज आपण हिंदू म्हणून ताठ मानेने जगत आहोत, ते केवळ श्री शंभूराजांच्या बलिदानामुळेच। हे भान जागृत ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हे व्रत अत्यंत निष्ठेने पाळले जात आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हजारो धारकरी या 40 दिवसात स्वतःच्या सुखाचा त्याग करतात। यामध्ये आपल्या राजाच्या निधनाचे दुःख आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हजारो धारकरी मुंडन करून बलिदान मास पाळतात। या काळात धारकरी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात। इतकेच नाही तर जिभेचे चोचले पुरवणारे गोडधोड पदार्थ आणि तळलेले पदार्थही खाल्ले जात नाहीत। अनेक धारकरी या 40 दिवसात चहाचा पूर्णपणे त्याग करतात, तर काही धारकरी महिनाभर बाहेरचे अन्न न खाता केवळ घरचे साधे जेवण घेतात। राजांच्या कष्टाची जाणीव व्हावी म्हणून अनेक ठिकाणी धारकरी अनवाणी राहून आपली दैनंदिन कामे करतात। आमच्या राजाने धर्मासाठी कातडी सोलून घेतली, डोळे काढले, तरी स्वधर्म सोडला नाही, मग आम्ही आमच्या आवडीच्या पदार्थाचा त्याग का करू शकत नाही? हा प्रश्न विचारत शिवप्रतिष्ठानचे धारकरी सामान्य हिंदू समाजाला या मोहिमेत सहभागी करून घेत आहेत। केवळ मिरवणुका न काढता स्वतःच्या शरीराला आणि मनाला शिस्त लावून बलिदान मास घराघरात पोहोचवण्याचे काम भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र सुरू आहे। हे केवळ प्रदर्शन नसून ती एक शुद्ध कृतज्ञता आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, महाराष्ट्र।